आज आपण हरभऱ्याच्या डाळीचे भजे कसे करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। आपण साहित्य बघून घेऊया। ही हरभऱ्याची डाळ असं आपण 4 ते 5 तास भिजवून ठेवली आहे। त्यानंतर मीठ, हळद, जिरे, कोथिंबीर, 7 ते 8 हिरवी मिरची आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जी ही डाळ भिजवून घेतली होती ती आपण वाटून घेऊया। हे पहा आता सगळी ही डाळ व्यवस्थित, आणि आता आपण हे सगळं मिश्रण ह्यातच एकजीव करायचं आहे, वेगवेगळं वाटायचं नाहीये। त्यामध्ये आपण जे हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या कट करून घ्यायच्या आहेत। लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात, पण ह्या पाकळ्या सोलून नाही घ्यायच्यात, ह्या अशाच वापरायच्यात। सोलून घेतल्या ना त्याची जी चव असते ती वेगळीच चव लागते, आणि अशा पाकळ्या घेतल्यावर त्याची जी टेस्ट येते ती वेगळी लागते। कोथिंबीर हे आपण सगळं एकत्रच करणार आहोत। मीठ चवीपुरतं, हळद अर्धा चमचा आणि जिरे 1 चमचा। आता आपण हे मिश्रण न पाणी टाकता वाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपण मिश्रण एकदम असं व्यवस्थित पावडर सारखं वाटून घेतलेलं आहे। आता आपण ह्याचे भजे करून घेऊया। त्यामुळे आता आपण ह्यामध्ये परत आपल्याला मीठ वगैरे काही टाकायची गरज नाही। आता आपण हे डायरेक्ट असे भजे टाकून घेऊया। तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदा सुद्धा आता वरतून घालू शकता। पण आता आपण कांदा भजे वगैरे आपण हे नेहमीच करत असतो, कांदा आपल्या रोजच्या भाजीमध्ये वापरात असतोच। कधीतरी वेगळ्याच पद्धतीने करायचं म्हणून आपण आज फक्त डाळीचे भजे करणार आहोत। तुम्ही या हाताने गोल सुद्धा करू शकता, तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही त्याला आकार देऊ शकता। बघू शकता किती व्यवस्थित आपले असे फुगून आलेले आहेत हे भजे। आपण तरी ह्याच्यामध्ये खायचा सोडा काही टाकले नाहीये किंवा पाण्याचा एकही अंश नाहीये। जे आपण डाळ भिजवली होती त्यामध्येच आपण हे सगळं मिश्रण केलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपले भजे झालेले आहेत। आणि असं बाहेर मस्त गुलाबी थंडी पडलेली असताना असं गरमागरम वेगवेगळ्या प्रकारचे भजे मी करून मुलांनाही खायला देऊ शकता आणि तुम्हीही खाऊ शकता। हे पाहता आपले भजे किती व्यवस्थित झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। बाहेर अशी मस्त गुलाबी थंडी पडलेली असताना त्या वातावरणामध्ये, गारगार वातावरणामध्ये तुम्ही अशा गरमागरम हरभऱ्याच्या डाळीचे भजे करून त्याचा छानपैकी आस्वाद घेऊ शकता।